नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन डोंबिवली. आज आपण अभंग घेणार आहोत 216 ते 220. प्रथम आपण 216वा अभंग ऐकूयात. करू हरीचे कीर्तन, गाऊ निर्मळ ते गुण, सदा धरू संत संग, मुखी म्हणू पांडुरंग. करू जनावरी कृपा, राम राम म्हणू लोका. करू जनावरी कृपा, राम राम म्हणू लोका. जनी म्हणे कीर्ती करू, नाम बळकट धरू. जनी म्हणे कीर्ती करू, नाम बळकट धरू. अर्थ: हरीचं सतत कीर्तन आणि त्याचंच शुद्ध स्वरूपाचं गुणगान गाऊयात. नेहमीच संत संगात रममाण होऊयात आणि मुखाने फक्त पांडुरंगाचंच नाम घेऊयात. आम्ही तर रामनाम घेऊ, पण सर्व जनांवर कृपा करून त्यांना देखील रामनाम घ्यायला लावू आणि अशा रीतीने रामनामाची कीर्ती, त्याचा प्रसार करून रामनामाचं महत्त्व सर्वांना पटवून देऊ, असंच जनाबाई म्हणत आहेत. पुढचा अभंग ऐकूयात 217वा. आनंदाचे डोही, जो का समूळ झाला नाही, कीर्तने जन्मला, हरी भक्तीने शिंपीला. आळवितसे अंतवरी, वाचा नामला हो करी. समूळ झाला नाही, देहे जनी विठ्ठल पायी, देहे जनी विठ्ठल पायी. अर्थ: देहाच्या मार्फत आनंद घेण्याचा प्रयत्न केला असता तो क्षणभंगूर मिळतो. समूळ म्हणजे परिपूर्ण मिळतच नाही. जीव आनंदाला आसावलेला असतो आणि म्हणूनच जनाबाई म्हणतात की हा देहभाव जो आहे तो आनंदाच्या डोहातला नाहीये, म्हणजे तो साठा नाहीये. मग आनंद कुठे आहे? तर तो हरी कीर्तनात जन्माला येतो, हरिभक्तीत ओला होतो, डवरून जातो आणि या कीर्तनात हरिनामाचा गजर केला जातो आणि शेवटपर्यंत त्याला आळवलं जातं. जीवात जीव आहे तोपर्यंत त्याला आळवलं जातं. ज्या देहाचे मूळ आत्मानंदात आहे तो देह जनाबाईंनी विठ्ठलपायी वाहूनच टाकलेला आहे. लाहो म्हणजे छंद. चा अभंग ऐकूयात 218वा. आम्ही स्वर्ग लोक, मानू जैसा ओक, देखो निया सुख वैकुंठीचे. न लगे वैकुंठ, न वांछू कैलास, सर्वस्वाची आस विठोपायी. न लगे संतती धन आणि मान, एक करणे ध्यान विठोबाचे. सत्य की माईक आमुचे बोलणे, तुमची तुम्हाण सांगा. जीव भाव आम्ही सांडू वाळूनी, म्हणे दासी जनी नामयाची, म्हणे दासी जनी नामयाची. अर्थ: वैकुंठीच्या सुखापुढे आम्ही स्वर्गलोक तुच्छ मानू. खरं तर आमची एकमेव आस, आमची एकमेव इच्छा म्हणजेच विठोबाच्या पायाशीच राहण्याची आहे. कारण तीच आस, इच्छा आमचं सर्वस्व आहे. त्यामुळे आम्हाला वैकुंठातही राहणं नको आहे आणि कैलासवरही राहणं नकोच नको. आम्हाला संतती नको, धनही नकोच आहे आणि मान सुद्धा नकोच आहे. आम्हाला फक्त आणि एकच एक करणं माहिती आहे आणि ते म्हणजे फक्त विठोबाचंच ध्यान निरंतर करीत राहणं हेच आहे. हे हरी, हे विठ्ठला,
तुमचीच तुम्ही शपथ घेऊन सांगा बरं, आमचं हे बोलणं खरं आहे की खोटं आहे. हे पांडुरंगा, आम्ही आमचा जीवभाव तुझ्यावरून ओवाळून टाकून देऊ. असंच नामयाची दासी जनी म्हणते. आण म्हणजे शपथ. पुढचा अभंग ऐकूया, 219. आता येतो स्वामी, कृपा असो द्यावी तुम्ही. बहु दिवस सांभाळ केला, पुन्हा जन्म नाही दिला. थोर सुकृताची राशी, तुमचे पाय मज पाशी. ऐसा नामदेव बोले, ऐकोनी दासी जनी डोले. ऐसा नामदेव बोले, ऐकोनी दासी जनी डोले. अर्थ: संत नामदेव पांडुरंगाला म्हणतात की स्वामी, माझ्यावर अशीच तुमची कृपा राहू दे. आत्तापर्यंत माझा सांभाळ तुम्हीच तर केलात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हीच तर मला सोडवीत आहात. पूर्वजन्मीच्या माझ्या सुकृताच्या पुण्यकर्माच्या राशींमुळेच तुम्ही मला आपलंसं केलंय. मी तुझ्या पायाशीच तुम्हीच ठेवल्याने आहे. असं नामदेवांचं बोलणं ऐकून दासी जनीला आनंद झाला आणि म्हणूनच त्या आनंदाने डोलत आहेत. पुढचा अभंग ऐकूया, 220. मी तो समर्थाची दासी, मिठी घालीन पायापासी. हाची माझा दृढ भाव, करीन नामाचा उत्सव. आम्हा दासीस हे काम, मुखी विठ्ठल हरी नाम. सर्व सुख पायी लोळे, जनी संगे विठ्ठल बोले. जनी संगे विठ्ठल बोले, जनी संगे विठ्ठल बोले. अर्थ: सर्वार्थाने समर्थ असलेला जो पांडुरंग आहे आणि त्याचीच दासी मी आहे, त्याच्या चरणांजवळच आहे. नव्हे नव्हे नव्हे, मी तर त्याच्या पायाला मिठीच घालीन. पांडुरंगाच्या नामाचा उत्सव मी सततच साजरा करीन. त्याच्या नामाचा गजर मी जगभर करीन आणि हाच माझा दृढ भाव आहे. माझ्या मनीचा हाच तर निश्चय आहे. माझ्या मुखी निरंतर विठ्ठल नामच असलं पाहिजे. कारण मी तर त्या पांडुरंगाची दासी आहे आणि म्हणून माझं कामच मुळी त्याच विठ्ठलाचं अविरत असं स्मरण करणं हेच आहे. जनीच्या विठ्ठल नामाच्या सततच्या अनुसंधानामुळेच विठ्ठल तिच्याशी बोलायचे आणि म्हणूनच ती सर्व सुखाची स्वामिनी झाली होती. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.